महाराजांच्या हातांचे ठसे आहेत. मस्त भांडणं चालू होती तिकडे लाईन मध्ये. मंदिर आहे. वीर म्हणजे काय, केवढी ती झाड झुडप आणि घर. फायनली स्कुबा झालेला आहे. बोट मधून आलेलो आहे मस्त पैकी आणि रस्ता विसरलेलो आहे. कायला बीच चल चली चल गाडी दुसरे काय स्कुबा झालेलं आहे. आता इथून पुढं आंघोळ 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 करून त्याच्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्याला जाऊन महाराजांचे दर्शन. आणि मग आम्हाला असं कळण्यात आलेलं आहे इकडं की रॉक गार्डन म्हणून एक तिकडे जाण्यात येणार. दुसरं गोष्ट तर राजा हो सुवर्ण कडा हा एक भारी विषय. तो मी सनसेटला म्हणलेला आहे. आजचं सनसेट मी बघितलंय 6:15 वाजता आहे. तिकडे आम्ही 6:15ला जाणार. सनसेट बघणार. 2-3 स्पॉट फिरायचे. बाकी काय चिवळा बीच एक सजेशन, ज्याचं स्कुबा डायव्हिंग होतं त्यांनी सजेस्ट केलं. चिवळा बीच आहे म्हणे, छोटा बीच आहे आणि स्वच्छ बीच आहे. तर चिवळा बीचला जाऊन फक्त जाऊ बघू रॉक गार्डन आणि त्याच्यानंतर सुवर्णकडा आणि मग नंतर झोप, एकदम कचकी झोप मस्त. अर्जुन आयला पाहिजे. जवळ घ्यायला लागतो कॅमेरा. इक्विपमेंट नाही ना हातातच जरा अचानक जवळ घ्यायला लागतो गाड्या बिड्या आल्या. नवीन आहे पण ठीक आहे, नवीन आहे. आपण पहिला व्लॉग आहे, जास्ती शानं नाही बनायचं आणि जास्ती शानं नाही बनायचं आहे. त्याच्यात ॲडजस्टमेंट की जिंदगी जीने आहे. नो कॅमेरा नो नथिंग, ओनली मोबाईल, तो भी जुना मोबाईल. जिंदगी में किसी का स्वाद है. अडचणी अडचणी अडचणी. ये इधर से आइली माम, उधर किधर जा रहा हूँ. बाय. मेरा है क्या तू? आता नाही माहिती. थांब आता मॅप लावतो. सीधा ही रहेगा. क्या नजर है यार, मजा है. इधर से आए मामा अपन, उधर से पीछे साइड से मोड़ के ले पीछे ले. नक्षत्र बोर्ड से याद आना मेरे को. अभी उतरू क्या? मैं नहीं उतरेगा. ओढ़ बाढ़ खा. अरे वडना कुतला वन्स अगेन निगेश आंघोळ बिंगोळ करून सगळं तयारी. आता थोडं पेट पूजा करायची आहे. वाहन चालक सज्ज आमच्यासोबत प्रशांत नायक दी बॉय. आम्हाला गे म्हणणारे हे 2 कार्यकर्ते. केतन सोनकांबळे जो झोपला होता बोचावर करून स्कुबाला आला आहे आणि इथं येतो सोन्या झोपलेला येतो. चष्मा देऊ तिकडं, चष्मा नाही देत मी. आणि हा आहे बड्डे बॉय, ज्याला इज्जत नाही. गर्दी लागलेली. विचार चाललाय काहीतरी खायचा. मालवणमधून मालवणचं तर काल खूप खाल्लं. आता नॉर्मल. रात्री परत मालवणी. थोडं लाईट खायचं विचार चालू आहे कारण की फिरायचं आता. ते इथं बघा रायडर प्रो मॅक्स. हेल्मेट घाला. हेल्मेट नेसेसरी. आता मी घरी रूमवर आहे. फक्त 1 किलोमीटर चाललोय अर्जंट मध्ये म्हणून ठेवलेलं आहे. आता आम्ही अख्खी रायडिंग हेल्मेट वर केलेली आहे पूर्ण प्रॉपर एकदम गेअर सोबत. दादाने पण दाखवतो तुम्हाला पूर्ण गेअर से प्रॉपर ग्लव्स वगैरे. ये है मैं और ये आज का लुक. बच्ची के दिल में खच्ची. घरगुती नाश्ता वगैरे काहीतरी. हे राजा ढूंढ कुछ तो. शोध मोहीम चालू आहे. वन्स मोर वी आर बॅक. जेवलोय मस्तपैकी पोटभर. आणि जेवण काय खाल्लंय प्रशांत?
चायनीज खाल्ले. खाऊन खाल्ले काय चायनीज. मालवणात येऊन चायनीज खाणार असे येडी गँग आम्हीच भेटणार तुम्हाला. ते पण त्याच्यानंतर पण आता झोप आली. आता आली आहे मजबूत कटकटून झोप. जे आम्ही चौघ गेलो होतो पाण्यातून आल्यानंतर झोप आलेली. आंघोळ बिंघोळ गेल्यावर 2 डुकरं झोपली होती रूमवर. ती फ्रेश आहेत पण आम्हाला झोप आली. पण नडणार म्हणजे नडणार आणि तोडणार. डुकराचं दाखव. एक डुक्कर इकडे माग, पुढचा बी डुक्करच आहे. तसा काही विषय नाहीये पण ठीक आहे. आणि दुसरा डुक्कर हा जांभळ्या कलरचा टी शर्ट घातलेला. चलो अभी जा रहे सीधा सिंधुदुर्ग किल्ला. दर्शन महाराजांचे दर्शन. महाराजांच्या पायाचं दर्शन करून येऊ. यस. आणि हा चायनीज खाल्ले म्हणजे याचा अर्थ हे नाही की नॉनव्हेज खाल्ले. व्हेजिटेरियन, प्युअर व्हेजिटेरियन चायनीज खाऊन चाललेले आम्ही दर्शनाला. टेन्शन घ्यायचं नाही एकदम. परत तोच रस्ता, दुसरा रस्ता नाहीये. आणि मॅप लावलाय का रस्ता माहिती आहे पुढे जा ना. मग कोणाला नाही माहिती चल पुढे तुला माहिती तर. रस्ता एक वळण अनेक. आडकेश हा म्हणला, हा माणूस हा पुढचा काळा तोंडाचा हा म्हणला मला रस्ता माहितीये आणि अडकवले आम्हाला. आणि अडकवले आम्हाला रस्ता तिथून पुढून आहे सरळ. आणि हा इकडे घेऊन आलाय म्हणे स्वतःला रस्ता माहितीये. गाड्या वळवी स्वतःला स्थान समजतो. एंट्रन्स सिंधुदुर्ग किल्ल्याला जायला आपल्याला इकडून होडी म्हणजे बोट करवून जायला लागेल. त्याचं इथं तिकीट वगैरे आहे. विचारपूस जरा करतो मी किती तिकीट आहे वगैरे. मावळ्यांची मूर्ती वगैरे केली आहे. आत्ताच रिकन्स्ट्रक्ट झालेलं दिसतंय बांधकाम. क्राऊड खूप आहे. तिकीट वगैरेचा काय विषय आहे ते बघावं लागेल एकदा चौकशी करून. आणि त्यानंतर बघू. मला वाटतं इथं तिकीटचा विषय आहे. तिकीट आहे वगैरे तिकीटचा विषय बहुतेक. आणि तिकीटला पण लाईन असणारच म्हणजे असणारच. आणि मोठी लाईन आहे तिकीटला पण भरपूर मोठी रे. मोठी लाईन मोठी भरपूर मोठी लाईन आहे. बघू आपण तिकीट. ठीक आहे लाईन सरस. हा तिकीटला पण लाईन आहे. त्या तिकीटच्या लाईन मध्ये थांबावं लागणार आहे. बाकीच्या सगळ्यांना थांबूया. पर्याय एकच आहे तिकीटच्या लाईनीत थांबणार. मोठी लाईन असली तरी तुमच्या भावाने लाईनीत थांबून तासभर वेट करून तिकीट मिळवलेले आहेत. आता जायचंय राजांच्या दर्शनाला किल्ल्यावर. मस्त भांडणं चालू होती तिकडं लाईनमध्ये. जिथं मॅनेजमेंटची लोक होती थोडी व्यवस्था कमी असल्याने ते उचकत होते आणि उचकल्यामुळं थोडी भांडणं झाली. आता इथं बी गर्दी आहे, इथं बी थांबण्यात येणार. निघलोय फायनली बोटमध्ये बसलोय आणि निघलोय. आता इथून पुढं 5 मिनिटाचा ट्रॅव्हल. किती प्रश्न? 10-5 मिनिटं. 5 मिनिटाचा. त्यामुळे आमच्याकडून 700 रुपये घेतले. 5 मिनिटाचा ट्रॅव्हल. बघू आम्ही किल्ले किती स्वच्छ ठेवले. किल्ला स्वच्छ नाही ठेवत तेवढ्या बाबतीत आपली गव्हर्नमेंट थर्ड क्लास आहे. हे सगळ्यांना मान्य करावं. यावर लक्ष नाही सरकारला. पाहिजे फक्त पैसा, नुसता पैसा. पॉपकॉर्न वर जीएसटी लावतात पण किल्ला स्वच्छ नाही करत. असं फालतू सरकार आहे थर्ड क्लास. नाही मोदी चांगले. मोदी चांगला आहे का? मोदी चांगला आहे असं प्रशांतचं म्हणणं आहे की मोदी चांगला आहे. सरकार थर्ड क्लास आहे पण मोदी चांगला असं प्रशांतचं म्हणणं. माकडं बसलेली दिसत असेल तुम्हाला लाईफ जॅकेट वगैरे घालून. यांच्या लाईफची काही कदर नाहीये पण यांना
सेल्फी 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 माइन्स कामगार आहे माइन्स कामगार. तर पप्या तुझं काय म्हणणं आहे या गर्दीबद्दल? आता मी जस्ट फील केलं की समुद्राचं स्पीड ब्रेकर आहे. पण आपलं ते काय झालं प्रायव्हेट बोट जे आपण बुक केली त्याचं काय झालं? प्रायव्हेट आपल्याला नाही मला असं चेतन सोनकांबळ्यांकडून ऐकण्यात आलंय की ड्रायव्हर झोपलाय पिऊन. प्रसादचं सांगायचं समुद्राला माझं बड्डे आहे. ड्रायव्हर झोपल्यामुळे सरकारी बोट मध्ये जायला लागलं. पीएमपीएल ची बोट सेवा पीएमपीएल ची बोट सेवा नाहीतर ऑडीची जेट मागवलीच होती. अरे प्रायव्हेट जेट होता ना पाण्यातलं जेट नसतं बसलं. हे तुम्ही अनपड गावात विजडम शाळा नल्ले बेरोजगार नाही स्कूल आम्ही तिथलं तेव्हा आम्ही तिथलं टाटा टाटा टाटा. मी गरीब चालायचं तर तारीफ करतो का की गरीब मुलं शिकला पाहिजे. गरीब मुलं पण तू का नाही शिकला ते भरून पण नाही शिकलो की आता मी आता फर्स्ट इयरला आहे. आता ग्रॅज्युएशन कसं करतोय ते सांग जरा लोकांना. कसं करतो मलाच नाही माहिती. पैसे किती भरले? असं एवढा नका सांग. मजा आया. एवढा पर्सनल नाही घ्यायचं. नको 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 ऑनलाईन नाही. काढू विजत काढू काढू विजत काढू सॉरी म्हण. फायनली किल्ला आलेला आहे. फोटोशूट चालू आहे. इथून ते इथपर्यंत आणि तेवढाच आतमध्ये गोल रिंगण. एवढे मोठा हा किल्ला आणि अशी जुनी कार्यकृती. खूप प्रसन्न होतं मन अशा ठिकाणी येऊन. शांत होतं माणूस. आणि मेन म्हणजे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण खूप येते अशा हिस्टॉरिक प्लेसेसवर येऊन. बाबू कासव धर. एक कासव मेला आहे खूप मोठा. कावळे त्याच्या जवळपासच. बकरी बकरी बघायला भेटते इकडं. माहिती पूर्ण या बोर्डवर आपल्याला भेटेल. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही जर पाहिजे. पण त्या बोर्डची हालत बघूनच मला बेकार वाटतंय की आपल्या लोकांना हे जपता येत नाही. एवढे मोठी कार्यकृती पण जपता येत नाही. अच्छा मेन गोष्ट जी आपण बघायला आलोय ती मेन गोष्ट जे बघायला आलो आपण. छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे. ठीक आहे हे आपण बघणार आहोत. पायऱ्या आहेत भरपूर मोठ्या. त्यात चढायला थोडा त्रास होतो पण त्या काळी अशा. आता लोकांना सोफिस्टिकेटेड इथभर पायऱ्या पाहिजे बट त्या काळी अशाच. काय म्हणणं आहे पाशा? हा असा किल्ल्याचा आतला व्ह्यू. जिथं झाडं वगैरे आहेत भरपूर. आणि हा बाहेरचा जिथून मावळे राजाचे लक्ष ठेवायचे बाहेरच्या दुश्मनांवर मुघलांवर. थकवा येतो माणसाला. म्हातारपण आले थकवा तर येणारच. करत नाही कंपॅरिझन नाही. सगळेजण ढेरपोटे.
महाराजांचे ठसे आहेत पायांचे, जे असे सहजासहज दिसत नाही. पायाचे दिसलं मला दिसलं कॅमेऱ्यात येत नाही ते, पण दिसलं असं सरळ ठेवलेलं. बोटांचे ठसे आहे खाली होते बोटांचे ठसे, आणि ते दिसणार नाही, काच आहे तिकडं, फ्लॅश ऑन केलं तर ते रिफ्लेक्ट करते. हा, हे दिसते तुम्हाला, हे महाराजांचे हातांचे ठसे आहेत आणि हे क्लिअरली दिसतात आहेत. ह्याच्यापेक्षा क्लिअर फुटप्रिंट आहे, पण ते दिसणार नाही, फ्लॅश ऑन केलं की ते काचेत चमकतं. आणि डोळ्यांनीच बघावं लागेल ते येऊन इकडं, अंधार आहे, डोळ्यांनीच दिसन ते, कॅमेऱ्यात कॅप्चर होणार नाहीये ते. मी सजेस्ट करेन सगळ्यांना की सगळ्यांनी स्वतःहून या आणि डोळ्यांनी बघा ते, कारण ह्या गोष्टी कॅमेऱ्यात बघण्यासारखे नाही, स्वतः येऊन बघायला पाहिजे. एक्सपिरियन्स वेगळा असतो, एक पर्सनल टचचा. तर या गोष्टी तुम्हाला स्वतःच बघावं लागते, आणि बघितल्यानंतर ते माणूस शांत होतो, ते एक वेगळी गोष्ट आहे. आणखी सगळे अचानक शांत झालेले, बडबड फडफड चालू होती, चिडवाचिडवी चालू होती, पण ते बघितल्यानंतर एकदम एकूण एक व्यक्ती, काहीतरी वेगळे. आणि महाराजांनी आपल्यासाठी सोडलेले ज्या गोष्टी आहेत एवढ्या मोठ्या, त्यापैकी ही एक सर्वात महत्त्वाची गोष्ट. तिथं महाराजांनी क्षण जे आहेत आपले पूर्ण आयुष्याचे घालवले, आणि हे आपल्याला बघायला भेटले की महाराजांचे ठसे तिथं घेण्यात आले, हाताचे आणि पायाचे. किल्ला जर तुम्ही बघसान तर खूप चांगला आहे. नाही मी या साईडलाच आहे, नाही या साईडला. किल्ला जर बघसान तर खूप चांगला आहे, हिरवळ अख्खी किल्ल्यामध्ये, नारळांची झाडं आणि अख्खी हिरवळ, वर हातांचे पायांचे ठसे आहेत, आणि थोडासा असा गोल टाईप मध्ये किल्ला आहे, बांधलाय, खूप उत्कृष्ट बांधलाय त्या काळी, अजूनही उभा आहे समुद्राच्या मधोमध ते पण. त्यामुळं असं बांधकाम करणं आत्ताच्या वेळेस मला नाही वाटत शक्य आहे. हे हुक कशाचे दोरे का अडकवते? मशाली, हा बहुतेक मशालीसाठी असू शकतात, रात्रीच्या जाळ्याला पॉइंट आहे कशाचा, बरोबर. मशाली आणि झेंडे असं काहीतरी असन. अरे म्हणजे एकात मशाली किंवा पुढे झेंडे असू शकतात. दिवे लावायला होल का करतील पाप्या? मशाल म्हणतात त्याला. मग तेच सांगतो ना मी, दिवे दिवे तर तू लावलेत. मंदिर आहे शंभो, शंकराचं मंदिर महादेवाचं. चला निघा पिक्चर बघा.
आलो अख्खाकडे फिरून. आणि हे बकरेश्वर कुठून आले तिकडे काय माहित नाही, पण छाबड्याचे गावकरी दिसतात आहेत. गाडी त्यांची सेम आहे छाबड्यावानी. अंधार अंधार आणि ही मंडळी अशा प्रकारे गड पूर्ण झालेला आहे. आता पुढचा प्लॅन काय आहे माहित नाही. फतह झालेली आहे ना, मोहीम फतह केली. दुसऱ्या मोहिमेकडे आपण प्रस्थान करूया. बघू पायऱ्या बघू. आता बहुतेक रॉक गार्डन कडे जाण्याचं आहे, तर गेलो तर पुढचं दृश्य मी तुम्हाला नक्कीच दाखवून. नाही गेलो तर मग हाच असेल ब्लॉगचा एंड. थँक्यू फॉर वॉचिंग. गार्डन मध्ये आलोय, लाईटच गेली गार्डनची आखी.